हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आहे दिवस तिसरा, दसरा काढायचा तिसरा दिवस आहे। ही जी पाठीमागची खोली आहे ना, आज सकाळी आहे ना धुवून टाकले मोठे वगैरे, मी नाही धुतलेलं पण धुवून टाकलेलं आहे धुणं, ओके। आणि आता ही पाठीमागची खोली राहिले दसरा काढायची। आता हे आपलं जे सामान आहे ना, तर काय हे जे सगळं सामान आहे ना हे अगोदर बाहेर काढायचे, नंतर ही खोली पुसून झाडून पुसून घ्यायचे मस्तपैकी पाणी मारून जाळ्या वगैरे काढून। तर असं नियोजन आहे आपलं। तर काही घाम आला, घाम बघा किती आला, ठीक आहे। आई चक्का। तर काही इथलं ते कपाट वगैरे सगळं क्लीन केलंय आणि टीव्ही ठेवलाय टेबल काय, ठीक आहे। तर ह्याच्यावरती तळवट झाकायचं, म्हणजे जर पाणी मारताना त्याच्यावर आतमध्ये पडणार नाही किंवा त्याच्यावरती पडणार नाही। घाम लय आलाय खूप। आणि जाळ्या वगैरे काढल्या, आता क्लीन केलं, ठीक आहे। त्यात हे सगळ्या जाळ्या झाल्या आणि जे कोपरा होतं ना हे कोपरा होतं, त्यामुळे त्या पाठीमागे तेवढं घाण जास्त काही नाही केलंय। आता ही झाडून घेतो मस्तपैकी, नंतर पाणी मारायचंय। तर काय एक झाडू मारला आहे, दुसरा झाडू मारायचा अजून एक, ठीक आहे। आजच्या गावात नाचण झाली माझ्या ह्या धुळीनं। तर काय 2 वेळा झाडून घेतलंय, आता पाणी मारायचं। तर काय आता ह्याच्यावरती झाकायचं काहीतरी, म्हणजे तळवट वगैरे झाकायचं किंवा प्लास्टिक तयार झाकायचं, जेणेकरून ह्याला काय होणार नाही। आणि पाणी मारायचंय सगळीकडे, पाणी मारून एकदा पुसून घ्यायचं हे जे डाग वगैरे आहेत ना असे ते काय। आणि इथं पण भरपूर पडले, त्या कोपऱ्याला पण आहे त्या कोपऱ्याला पण आहे। ते डाग म्हणजे असं घाण झालेलं आहे, तिथं अगोदरचं काय ते तेल वगैरे सांडलेलं, पाणी वगैरे सांडून तिथं डोळस असलेले असं खराब झाले ते, ओके। सारा पसारा इथं पुढे आणून ठेवलाय, काय विषय नाही। एकदा धुवायचं झालं तर रिटर्न माघार ठेवायचं। पाऊस पडायला लागला डायरेक्ट, वरीची वाळू कसली कपडे का तुम्ही खाली आणले ती बघा। सगळे जेवढं भिजू घातलं होतं, जेवढं धुतलं होतं ना, एकदम पाऊस चालू झालाय। आता बॅग वगैरे धुतलेलं सगळं तिथे टाकले आणि ही खोली रिकामी करून घेतली होती। ही जी आहे ना ती धुवून पुसून घेतली, ओके। एका साईडला लावून घेतलं व्यवस्थित आणि पाऊस चालू झालाय मारणाचा। ओके, तर काहीच आता आलोय कुर्डवाडी रेल्वे स्टेशनला, पाठीमाग आहे, ठीक आहे। हे तिकीट घर आहे, जुनं तिकीट घर आहे, नवीन बांधायला चालू आहे तिकडं। पाठीमागाची बिल्डिंग दिसते ना, दिसते नाही दिसते तुम्हाला माहित नाही, पण तिकडं नवीन बिल्डिंग चालू आहे। हे जुनं तिकीट घर आहे आणि आपली डेलीची गाडी आहे हडपसर काजीपेठ एक्सप्रेस आहे, ठीक आहे। S2 मध्ये डब्बा आहे, मिडल बर्थ आहे। आणि पिल्याला घेऊन नाही चालू मी, पिल्या काय गावाकडेच आहे डायरेक्ट। आता नवरात्री वगैरे आहेत ना, नवरात्री गावाकडेच राहणार आहे ते। नवरात्री झाल्यावर किंवा दसरा झाल्यावर मी तिला घेऊन जाणार आहे पिल्याला। कुकू टॉमी आजची डिगली टॉमीची अजून काय 2 आहेत, फोटो पण असणार आहे। लास्ट टाइम मी परवा दिवशी कधी गुरुवारी कसं शुक्रवारी सकाळी उतरलो होतो ना, त्याचे फोटो पण काढले होते, दोघं असे चिटकून होते। तुम्हाला 10 फोटो असेल तर आहे माझ्याकडे फोटो, ओके। ही गाडी दिसते का उलट नाही दिसणार, 1 मिनिट। 17:13 हडपसर काजीपेठ एक्सप्रेस। 4 पायऱ्या चाललो तर माझं 10 भरा लागले। तर गाईज गाडी 1 मिनिट, गाडी जी आहे ना हडपसर एक्सप्रेस 3लाच येते, पण चेंज होऊ शकते, त्यामुळे मी वरती थांबतो, काय विषय नाही।
काही गाडीचं अनाउन्समेंट झाले, जवळजवळ 15-20 मिनिटं गाडी लेट आहे. तर काही गाडीचं अनाउन्समेंट झाले, येते 10 मिनिटात गाडी येते. गाडीचा टायमिंग 6चा आहे. आज पण गाडी लेट झाली, 6:17 झाली. ठीक आहे, तर 15-20 मिनिट लेट आहे. 17 झाली का, 17 मिनिट लेट आहे. अजून एक गाडी अनाउन्समेंट झाले, अजून एक 5-10 मिनिटात येईल. गाईज गाडी अर्धा तास लेट आहे. मी 5:50 आलतो. ओके, मी 5:50 आलतो, गाडी 6:30 आले. जवळजवळ पाऊण तास बसलोय मी इथं स्टेशनवरती गोडवाडीच्या. आता येईन मग मी. ठीक आहे, काय विषय नाही. आले गाडी, बसतो आता, आराम करतो. तिकडं टाकून आता मग अनाउन्समेंट 15 मिनिट झाला अनाउन्समेंट करू. 6:15 अनाउन्समेंट केलं त्यांनी, आत्ता गाडी आली. ओके, तर गाईज ते जे आहे ना, ते सिकंदराबादचं काम चालू आहे. ते सिकंदराबादचं जे आता नवीन बांधायला लागलेत ना, त्यामुळे ते रेल्वे पलीकडे तिकडे शेर्लापल्लीला नेत होतं. डायरेक्ट लिंगमपल्लीवरून शेर्लापल्लीला नेत होतं. इकडे आणत नव्हते. आता काम चालू आहे सध्याला अजून पण अजून काय पूर्ण नाही झालेलं. ओके, थांबलोय, वाट बघतोय. रॅपिडो बुक केले, रॅपिड ना उबर बुक केले. येतो बोलला, त्याला कॉल केला. तर गाईज हे जे आहे ना, सिकंदराबादचं काम चालू आहे अजून. दिसतंय का? तीन 20 आहे, त्या 3:20ला पोहोचतो. तर आहे रूमवर. तर त्याचा ओला उबर रिक्षा करून आलतो. अंधारात चेहरा पण दिसत नाही.